मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। 25 फेब्रुवारी ते जवळपास 25 मार्च म्हणजे आज 24 मार्च आहे। तब्बल एक महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकर हा देशद्रोही, हा देशविघातक कृत्य करणारा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतोय। त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का हे आतापर्यंत मला माहित नाही, पण एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एकतर तेलंगणा हवाई मार्गे गेला, एक तर तो बाय रोड गेला। मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला का लागला, उशिरा का होते? पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री 12 वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल, अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल, अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल, शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही। आज कामराच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ झाला, दोन्ही सभागृहामध्ये निवेदन झालं आणि दोन्ही सभागृहाच्या दोन्ही सदस्यांनी कामराचा निषेधच व्यक्त केला आणि वरच्या सभागृहामध्ये तर प्रसाद लाड यांनी त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली, कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत अश्लील टिप्पणी केली। जितकं कामरा